नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण चंदन बटवा म्हणजेच काही ठिकाणी चिल पण म्हणतात, तर आपण हे चंदन बटव्याची भाजी करणार आहे. तर त्यासाठी आपण ही चंदन बटव्याची भाजी घेतलेली आहे. अशी कोवळ्या काडीसहित अशी घेतलेली आहे तोडून, अशी छोटे छोटे पानं असलेली. तर आपण याची भाजी आज सुक्की बनवून दाखवणार आहे मी. तर त्यासाठी हिला मी छान 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि पाणी निथरायला ठेवलेलं आहे. तर आपण बघू आता. तर एक चमचा आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता तेल जास्त कडकडीत होऊ द्यायचं नाही. थोडंसं गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये लसूण टाकणार आहे. भरपूर असा लसूण टाकायचा ह्या भाजीला. लसूण टाकल्यामुळे एकदम मस्त चव येते. त्याच्यामुळं मी जवळपास अर्धा गड्डी लसणाची असे कट करून घेतलेले आहे. तर छान गुलाबी कलरवर परतून घ्यायचं आणि याच्यानंतर आपण 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या पण टाकणार आहे. 2 हिरव्या मिरच्या आपण टाकलेल्या आहेत. त्या पण आपल्याला एक अर्धा मिनिटभर आपल्याला तेलात परतून घ्यायच्या. छान गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे. नुसती लसणाची केली तरी पण चालते. शक्यतो याच्यामध्ये जिरे वगैरे टाकायचे नाही, कारण जिरे टाकल्यानंतर आपली मूळ भाजीची जी चव असते ती पूर्ण निघून जाते. त्याच्यामुळे फक्त लसूण वापरला. तर आता या वेळेला मी भाजी टाकते. हे दिसायला आता भाजी एवढी मोठी दिसत आहे तुम्हाला, पण शिजून एकदम थोडी होते. एकदम छान चवीची आणि अशी आपली रानभाजी आहे. तर आपण खालीवर करून घेणार आहे त्याला, कारण खाली लसूण आहे, मिरची आहे, करपून जाईल, त्याच्यामुळे खालीवर करून घ्यायची. तर बघा आता थोडीशी कमी झालेली आहे. आणखी याला 3 ते 4 मिनिट आणखी शिजू द्यायची आपल्याला. तर हिला छान आता पाणी सुटलेलं आहे. याला दुसरं पाणी टाकायचं नाही, याच्या अंगच्या पाण्यामध्ये शिजू द्यायचे याला, कारण आपण धुतल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तरी पाणी राहतंच, निथरलं तरी पण. तर त्याच पाण्यामध्ये आपल्याला याला शिजवून घ्यायचे. तर ह्या भाजीमध्ये आरोग्यासाठी पण खूप छान आहे. कॅल्शियम याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतं. त्याच्यामुळं ही अशी रानभाज्या भेटल्या तर तुम्ही नक्की ट्राय करत जावा. तर आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता छान मिक्स करून घेते. मिठामुळे पण थोडंसं पाणी सुटतं याला. तर या वेळेला आपण आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी, थोडंसं उभी. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही आवडत असेल तर नाही टाकलं तरी पण चालतं. असं पण ही भाजी छान एकदम त्याच्या अंगची चव असते, त्याच्यामुळं छान लागते. परत आणखी याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत 2 मिनिट झाकून द्यायचं आहे. बघा कलरसुद्धा चेंज झालेला नाही. कधीही पालेभाज्या करते वेळेस झाकून शिजवायच्या नाही. तर ही आपली चंदन बटव्याची सुक्की भाजी तयार झालेली आहे. पूर्ण याच्यातलं पाणी पण आटलेलं आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते. गॅस बंद करून टाकते आता. तर हे आता आपण गरमागरम ज्वारीची भाकरी, मस्तपैकी कांदा फोडून घेतलेला आहे, हिरवी मिरची तोंडी लावण्यासाठी, आणि ही आपली चंदन बटवा म्हणजे चिलाची भाजी आपली तयार आहे. तर कसा वाटला मैत्रिणींनो तुम्हाला माझा हा गावरान मेनू? नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.